महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. नमस्कार, मी धनुश्री. मेट्रो रायगडच्या गप्पा टप्पा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे स्वागत. आज आपल्यासोबत गप्पा मारायला विशेष आहेत त्या म्हणजे रायगड जिल्ह्याच्या सीओ नेहा भोसले. तुमचं खूप स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. साधारणतः बघायला गेलं तर रायगड जिल्ह्याचा भौगोलिक दृष्टिकोन लक्षात घेता विकास कामांची अंमलबजावणी करताना कोणती मोठी आव्हानं जाणवतात? एक कारण जिल्ह्याची जी एरिया आहे तो खूप मोठा आहे, क्षेत्र खूप मोठा आहे, 15 तालुके आहेत आणि असा वर्टिकली पसरलेला आहे. नॉर्थ रायगडचे चॅलेंजेस वेगळे आहेत, साऊथ रायगडचे चॅलेंजेस वेगळे आहेत. तर एकतर भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा असल्यामुळे, दुसरं म्हणजे जॉग्राफिकली काही तालुके खूप डिफिकल्ट आहेत. आपले मोठे डोंगर आहेत, नद्या आहेत ज्या खूप लवकर ज्यांची पुराची पातळी क्रॉस होते. हे जे जॉग्राफिकल इश्यूज आहेत ते. आणि दुसरं म्हणजे कारण मुंबई जवळ असल्यामुळे बरेचसे जे यंग पॉप्युलेशन आहे ती मायग्रेट केलेली आहे. ते मुंबईला असतात कामाला किंवा MMR रिजनमध्ये असतात कामाला, आणि इकडे फक्त जे थोडे ज्येष्ठ नागरिक किंवा वयस्कर लोक आहेत ते आहेत. तर दोन्ही जॉग्राफिक आणि डेमोग्राफिक असे दोन इश्यूज आहेत. जर बघायला गेलं तर आदिवासी आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत शासनाच्या ज्या योजना आहेत त्या पोहोचवण्यासाठी प्रशासन काही वेगळे उपाय आखतं का? हो, जो केंद्र शासनाचा आदिवासी विकास विभाग आहे तसंच महाराष्ट्राचा पण जो आदिवासी विकास विभाग आहे त्यांच्या द्वारे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. एक PM जनवन म्हणून एक योजना सुरू आहे ज्याच्या अंतर्गत आपले जे आदिम जमाती आहेत, ज्यातले कातकरी आहेत रायगड जिल्ह्यामध्ये अराउंड 1.8 लाख कातकऱ्यांची पॉप्युलेशन आहे रायगडमध्ये. तर कातकरी लोकांसाठी सगळ्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी एक ही इंटिग्रेटेड स्कीम आहे PM जनमन, ज्याच्यामध्ये सगळंच म्हणजे त्यांच्या वाडावस्त्यांपर्यंतचे रस्ते, पिण्याच्या पाण्याचं सप्लाय, त्यांच्या वस्त्यांच्या इकडे अंगणवाडा असो, शाळा असो, वीज कनेक्शन असो, हे सगळे एक मिळून त्या PM जनमन थ्रू पुरवले जातात. तसेच त्यांचे जे विविध दाखले असतात म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असो, इन्कम सर्टिफिकेट असो, डोमिसाईल सर्टिफिकेट, हे सगळे प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा कॅम्प्स घेतले जातात प्रत्येक जागी. योजनांचा विषय काढला तर रायगड जिल्ह्यातील काही महिला आहेत किंवा ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी काही विशेष योजना प्रशासनाने काही केल्या किंवा राबवल्या जात आहेत का? सेम केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या सुद्धा महिलांसाठीच्या वेगवेगळ्या योजना आहेत. मेनली एकतर MSRLM ज्याला बोलतात, बचत गट, महिलांचे बचत गट बनवून त्याद्वारे त्यांना एकतर बचतीची सवय लावून आणि जो त्यांना फिरता निधी वगैरे मिळतो त्याचं त्यांनी भांडवल म्हणून वापर करून छोटे छोटे उद्योगधंदे सुरू करावेत, हा त्याचा उद्देश आहे. त्याशिवाय आरोग्य विभागाकडनं ज्या महिला आहेत त्यांना वेगवेगळ्या आरोग्य सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात. मातांना वेगवेगळ्या सोयीसुविधा आणि औषधं आणि इतर आहार सगळं पुरवला जातो. त्याशिवाय जे आपल्या स्टेट गव्हर्नमेंटकडनं बचत गटांसाठीच्या असतील किंवा आम्ही पण सेसमधनं ज्या घेतो विविध योजना त्या महिलांसाठी आहेत. रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची उपलब्धता वाढवण्यासाठी काही विशेष मोहीम किंवा उपक्रम राबवले जातात? तर ज्या आमच्या मोठ्या शाळा आहेत म्हणजे जिकडे पटसंख्या थोडी चांगली आहे, 100पेक्षा जास्त असेल म्हणा किंवा 80पेक्षा जास्त पटसंख्या असेल, आणि ज्या थोड्या म्हणजे जिकडे 6वी, 7वी, 8वीचे पण वर्ग आहेत तिकडे आम्ही आधी सुद्धा बऱ्याच जागी असे डिजिटल बोर्ड दिलेले आहेत किंवा स्मार्ट TV दिलेत ज्याच्यामध्ये अँड्रॉइड बॉक्स लावून मग वेगवेगळे व्हिडिओज किंवा करिक्युलम दाखवता येतील. तर हेच म्हणजे अजून शाळांमध्ये कव्हरेज वाढवायचा प्रयास आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.